प्रकरण 25 थोडक्यात परिचय. तुमचा तोंडी परिचय देणे. आपण पाहिले की तुम्हाला भेटणारे 99% लोक तुम्ही काय करता हा प्रश्न अर्थातच विचारणार. यशस्वी लोक हा प्रश्न नेहमीच येणार हे लक्षात घेऊन चौकशीला समोर जाण्यासाठी सदैव सज्ज असतात. बऱ्याच जणांकडे नोकरी शोधताना एक लेखी परिचयमध्ये रिझ्यूम तयार असतो. तो टाईप करून घेऊन त्यांच्या व्यवस्थित प्रिंट्स काढून ठेवतात, जिथे नोकरी मिळू शकेल असे वाटते त्या सर्व ठिकाणी पाठवण्यासाठी. या रिझ्यूममध्ये यापूर्वी कोणत्या पदांवरती काम करत होते त्याबद्दल, नोकरीला लागण्याची तारीख, शिक्षण या गोष्टींची यादी असते. त्यानंतर त्यांच्या तळाशी त्यांनी असे लिहिलेले असू शकते, वेल दॅट्स मी, टेक इट फॉर लिव्ह इट. आणि बरेचदा त्यांना नोकरी मिळत नाही. असे का घडते? कारण त्यांना नोकरी देऊ शकतील अशा लोकांना त्या रिझ्यूममध्ये अशा कुठल्या विशिष्ट गोष्टी आढळत नाही ज्या त्यांच्या फर्मला अपेक्षित आहे. पण बड्या कंपन्यात उच्च पदावर काम करणाऱ्या लोकांचा समग्र कार्यानुभव त्यांच्या कम्प्युटरमध्ये बंद असतो. एखाद्या नोकरीसाठी अर्ज करताना हे लोक फक्त सुयोग्य डेटा एकत्र करून त्यांची प्रिंट काढतात, ज्या योगे ते आताच प्रिंटरमधून बाहेर आलाय असे वाटेल. रॉबर्टो या माझ्या मित्राची गेल्या वर्षी नोकरी गेली होती. त्याने 2 पदांसाठी अर्ज केला होता. एका आईस्क्रीम कंपनीत सेल्स मॅनेजरच्या पदासाठी आणि एका फास्ट फूड शृंखलेत धोरणात्मक नियोजन प्रमुख या पदासाठी. रॉबर्टने या दोन्ही कंपन्यांचा सखोल अभ्यास केला. त्यामध्ये त्यांच्या लक्षात आलं की आईस्क्रीम कंपनीला विक्री संदर्भातील बऱ्याच अडचणी आहेत आणि फूड शृंखलेच्या खूप मोठ्या आंतरराष्ट्रीय महत्त्वाकांक्षा आहेत. मग त्याने दोन्ही कंपन्यांचा एकच रिझ्यूम पाठवला असेल? अजिबात नाही. त्याच्या रिझ्यूममध्ये त्याच्याबद्दलची सगळी सत्य माहितीच होती. पण आईस्क्रीम कंपनीला रिझ्यूम पाठवताना त्याने त्याचा आधीचा अनुभव एका छोट्याशा कंपनीच्या विक्रीत 3 वर्षात दुप्पट करण्याचा अधोरेखित केला. तर फूड चॅनलला रिझ्यूम पाठवताना त्याने त्याचा युरोपमध्ये काम करण्याचा अनुभव व त्याचे परदेशी मार्केटबद्दलचे ज्ञान अधोरेखित केले. या दोन्ही कंपन्यातील रॉबर्टोला नोकरी देऊ केली. आता तो या दोन्ही कंपन्यांना एकमेकाविरुद्ध खेळवू शकणार होता. मग त्याने या दोन्ही कंपन्यांना सांगितले की मला तुमच्यासाठी काम करायला आवडेल, पण ते दुसरे मला अधिक पगार अथवा त्याच्या व्यतिरिक्त अधिक लाभ देत आहेत. मग त्या दोन्ही कंपन्यांची रॉबर्टला घेण्यासाठी परस्परांची स्पर्धा सुरू झाली. अखेर त्याने फूड शृंखलेत नोकरी स्वीकारली. त्याने सुरुवातीला त्याला जेवढा पगार देऊ केला होता त्याच्या जवळपास दुप्पट पगारावर. तुमच्या प्रत्येक गाठीभेटीची सर्वतोपरी लाभ मिळवण्यासाठी तुमच्या तोंडी परिचयाला वैयक्तिक स्पर्श द्या. तुम्ही तुमचं लेखी CV किंवा जितका काळजीपूर्वक तयार करता तितकीच काळजी याबाबतही घ्या की तुम्ही काय करता. या सदा सर्वदा विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे एकच उत्तर देण्याऐवजी हा प्रश्न कोण विचारत आहे त्यानुसार उत्तर देण्यासाठी त्याची डझनभर वेगवेगळी उत्तर तयार करून ठेवा. कुणीही तुम्हाला तुम्ही काय करता असे विचारले की त्या व्यक्तीचा अंदाज घेऊन तुम्ही तुमचा तोंडी परिचय थोडक्यात सांगा. या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी त्या व्यक्तीला तुमच्यात व तुमच्या कामात काय इंटरेस्ट असू शकेल हा मुद्दा लक्षात घ्या. माझ्यामुळे तुमचा फायदा होऊ शकतो. विक्री क्षेत्रातील अग्रगण्य लोक बेनिफिट स्टेटमेंट मोठ्या प्रमाणात करतात. संभाव्य ग्राहकाशी बोलताना आपण संभाषणाची सुरुवात बेनिफिट स्टेटमेंटने करायला हवी हे त्यांना माहिती असते. माझा सहकारी ब्रायन नेहमीच हे त्यांच्या कामासंदर्भात फोन कोल्ड कॉल्स करतो तेव्हा तो हॅलो मी ब्रायन ट्रेसी, मी सेल्स ट्रेनर आहे आणि हे सांगण्याऐवजी हॅलो मी ब्रायन ट्रेसी इन्स्टिट्यूट फॉर एक्झिक्युटिव्ह डेव्हलपमेंटमधून बोलतोय. पुढील 12 महिन्यात तुमची विक्री 20 ते 30% वाढू शकेल अशी खात्रीशीर पद्धत तुम्ही जाणून घेऊ इच्छिता का असे सांगतो. ते त्यांचे बेनिफिट स्टेटमेंट असते. तो त्यांच्या संभाव्य ग्राहकाला जे विशिष्ट लाभ देऊ शकतो ते ठळकपणे सांगतो. माझ्या लक्षात आले आहे की मी हेअर ड्रेसर ग्लोरिया तिला भेटणाऱ्या प्रत्येकासमोर जबरदस्त बेनिफिट स्टेटमेंट करते. बहुधा त्यामुळेच तिला इतके ग्राहक मिळाले आहेत की खरे तर मी तिची ग्राहक त्यामुळेच झाले आहे. माझी आणि तिची भेट एका अधिवेशनात झाली. तिने मला सांगितले की मी हेअर ड्रेसर आहे आणि बिझनेस जगतात काम करणाऱ्या स्त्रियांसाठी सहज बदलता योगा केशरचना करणे ही माझी खासियत आहे. तिने बोलता सहज उल्लेख केला की माझ्या अशा बऱ्याच ग्राहक आहेत ज्या कामावर जाताना परंपरागत केशरचना करतात, पण त्या कुठे अन्यत्र जाणार असतात तेव्हा त्या ताबडतोब त्या रचना बदलून नाजूकशी केशरचना करू शकतात. अरे मला तर असंच हवंय. मी माझ्या तंतुवजा छोट्याशा पोनीटेलवरून हात फिरवत मनातल्या मनात म्हणाले. मग मी तिला कार्ड मागितले आणि ग्लोरिया माझी हेअर ड्रेसर बनली. त्यानंतर बऱ्याच काळाने ग्लोरिया मला आणखीन एक कार्यक्रमात भेटली. बुफे टेबलाजवळ ती स्टायलिश केसात रुपेरी तारा चमकू लागलेल्या बाईशी बोलत होती. त्यांचे संभाषण माझ्या कानावरती पडले. ग्लोरिया तिला सांगत होती आणि ब्ल्यू रिसेन्स
रिन्सेन्स ही आमची खासियत आहे. माझ्यासाठी ही माहिती नवीन होती. मला तिच्या सलूनमध्ये केस पांढरे झालेले एकही डोके दिसले नव्हते. मी पार्टीमधून बाहेर पडत होते आणि तेव्हा ग्लोरिया लॉनवर यजमानांच्या टीनेजर मुलींशी मोठ्या उत्साहाने बोलत होती. ओ व्या, ती सांगत होती, आमची ती खासियतच आहे. रिअली कूल, अप टू द मिनिट स्टाईल्स. ग्लोरिया छान. तुम्ही ग्लोरियासारखंच तुम्ही काय करता? अपरिहार्य प्रश्नाला क्षणभर विचार करून उत्तर द्या. तुम्ही कुणाला हा प्रश्न विचारला की कधीही एका शब्दात उत्तर देऊ नका. ते फक्त फॉर्म भरताना तुमच्या मनात जर बिझनेसशी निगडीत विचार असेल तर तुम्ही स्वतःलाच विचारा, माझ्या व्यावसायिक अनुभवाचा या व्यक्तीला कशा प्रकारे लाभ होऊ शकेल. उदाहरणार्थ, खाली दिलेले वेगवेगळे प्रकार लोक त्यांच्या कर परताव्यावर नमूद करत असतील. इस्टेट एजंट, फायनान्शियल प्लॅनर, मार्शल आर्ट्स इन्स्ट्रक्टर, कॉस्मेटिक सर्जन, हेअर ड्रेसर. वर दिलेल्या व्यवसायांपैकी कोणताही व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीने तिच्या कामाचा, सेवेचा मनुष्यजातीला काय लाभ होतो यावर चिंतन करावे. प्रत्येक कामाचे काही लाभ असतात, नाहीतर ते करण्यासाठी तुम्हाला पैसे मिळाले नसते. या लोकांना सल्ला फक्त मी इस्टेट एजंट आहे एवढेच सांगू नका. मी लोकांना आमच्या भागात सुयोग्य घर शोधायला येण्यासाठी सहाय्य करते असं सांगा. फक्त मी फायनान्शियल प्लॅनर आहे असं सांगू नका. मी लोकांना त्यांचे आर्थिक भवितव्य आखण्यात सहाय्य करतो असे सांगा. फक्त मी मार्शल आर्ट्स इन्स्ट्रक्टर आहे एवढेच सांगू नका. मी लोकांना मार्शल आर्ट्स शिकवून त्यांचं स्वतःचं रक्षण करण्यास मदत करतो. मी फक्त कॉस्मेटिक सर्जन आहे एवढेच सांगू नका. मी लोकांचे अपघातात विद्रूप झालेले चेहरे पुन्हा ठीकठाक करतो असे सांगा. किंवा जर तुम्ही वयस्क असाल, स्त्रीशी बोलत असाल तर तिला मी लोकांना कॉस्मेटिक सर्जरीद्वारे त्यांच्या तरुण मना इतकंच तरुण बनवतो असे सांगा. फक्त मी हेअर ड्रेसर आहे एवढंच सांगू नका. मी स्त्रियांना त्यांच्या विशिष्ट चेहरेपट्टीनुसार सुयोग्य केशरचना निवडण्यास मदत करते असे सांगा. गो ग्लोरिया. तुम्ही तुमच्या थोडक्यात तोंडी परिचयामध्ये बेनिफिट स्टेटमेंट घालण्यामुळे तुमच्या कामात चैतन्य येते आणि ते संस्मरणीय बनते. समजा तुमच्याशी नव्याने ओळख होणाऱ्या व्यक्तीला आता तुमची सेवा घेता येणार नसेल तर पुढच्या वेळी जेव्हा जागा बदलायची असेल किंवा आर्थिक भवितव्याचे नियोजन करायचे असेल तर आत्मसंरक्षण, कॉस्मेटिक सर्जरी किंवा नवी हेअरस्टाईल करायची असेल किंवा यापैकी करू इच्छिणारी कोणी व्यक्ती भेटेल तेव्हा तिला कुणाची आठवण होईल. आपल्या कामाचे वर्णन कर परताव्यावर दिल्यासारखे करणाऱ्या अकल्पक लोकांची आठवण नाही होणार. त्या व्यक्तीला बड्या विजेत्याची आठवण होईल ज्याने विशिष्ट गरज असलेल्या व्यक्तीला मदत करण्याचे चित्र उभे केले होते, अशा बड्या विजेत्यांची. तुमच्या खाजगी आयुष्याचा थोडक्यात परिचय. थोडक्यात परिचयाचा उपयोग बिझनेसशी निगडीत नसलेल्या इतर गोष्टीतही होतो. नवी ओळख झालेल्या व्यक्ती तुम्हाला तुमच्याबद्दल हटवून विचारणार, त्यामुळे तुम्ही काही रोमांचक उत्तरे तयार करून ठेवा. अशा संभाव्य मित्रमैत्रिणीला अथवा प्रिय जीवलगाला भेटाल तेव्हा तुम्ही फन पर्सन आहात असे तिला वाटले पाहिजे. मी लहान असताना मनातल्या मनात माझ्या आयुष्यावर कादंबऱ्या लिहित असायचे. लॉयल तुफान धुवावार पावसाकडे कानडोळा करत शूरपणे खिडकीजवळ गेली. बाहेर बर्फिले वादळ सुरू होते. ती खिडक्या घट्ट लावून घेत तिच्या कुटुंबाचे वादळापासून रक्षण करत होती. किती मोठी गोष्ट होती. आईने मला पावसाला सुरुवात होताच खिडक्या लावून घ्यायला सांगितले होते. मग मी उघड्या खिडक्यांच्या दिशेने कूच करताना स्वतःशी कुटुंबाशी शूर तारहाण समजायचे. तुम्ही तुमच्या आत्मप्रतिमेच्या बाबतीत इतके बटबटीत व्हायची गरज नाही, पण किमान तुमचे आयुष्य चित्तवेधक व समर्पित असे दाखवणे शक्य आहे. टेक्निक 25 म्हणते थोडक्यात परिचय. नोकरीच्या शोधात असलेले उच्च पदस्थ व्यवस्थापक जसे ते ज्या पदासाठी अर्ज करीत असतील त्यानुसार वेगवेगळी लेखी रिझ्यूम तयार करतात, तसेच तुम्ही प्रत्येक श्रोत्याला आवश्यकतेनुसार तुमच्या व्यावसायिक जीवनाची वेगवेगळी सच्ची कहाणी सांगा. तुम्ही काय करता या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी तुम्ही स्वतःला विचारा की या माणसाला माझ्या उत्तरामध्ये कशात रस असू शकेल. तो मला काही बिझनेस देऊ शकेल का? तो माझ्याकडून काही खरेदी करेल का? मला कामावर नेमेल का? माझ्या बहिणीशी लग्न करेल का? माझ्याशी मैत्री करेल का? तुम्ही कुठेही गेलात तरी तुमच्या संवादयुक्तांच्या बॅगेत तुमच्या आयुष्यापासून ते तुमच्या कामापर्यंत सगळ्या गोष्टींचा थोडक्यात गोषवारा सोबत असू द्या. प्रकरण 26 म्हणजेच की टेक्निक 26 आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू.